परत या टेक्निकल अनालिसिसच्या वेबिनारमध्ये बेसिकली जसं ममता मॅडमनी सांगितलं की वी आर ऑल इन अ लॉकडाऊन. अजूनही आता ते परत 2 आठवडे पुढे ढकलण्याची शक्यता आहे. अशा वेळेला आपण बरं व्यवसाय बी जे चालू आहे ते कसे तरी चालू आहे, ग्राहक येत नाही आहे. अशा वेळेला मात्र आपल्या गरजा तर आहे त्या आहेतच, EMI चालू आहेतच, बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग आपल्याकडे काही पॅसिव्ह इन्कम सोर्स असण्याची खूप गरज आहे. आपल्याकडे एक सेकंडरी इन्कम सोर्स असण्याची खूप गरज आहे. आणि ती गरज भागवण्यासाठी आजच्या काळातलं नव्हे तर गेल्या 5 दशकापासून जे चालू आहे ते म्हणजे गेल्या 150 वर्षापासून जे चालू आहे ते स्टॉक मार्केट. या स्टॉक मार्केट हा अतिशय एक असा राजमार्ग आहे की ज्याच्याने ऑनलाईन आपल्याला घरी बसल्या पैसे कमवता येतात. परंतु हे कमवण्यासाठी तुम्हाला काही नॉलेज असण्याची खूप गरज आहे. हे जर नॉलेज घेऊन काम केलं तर मित्रांनो टेक्निकल आहे, शेअर मार्केट सारखा व्यवसाय नाही कोणता. याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटची एवढी टूल्स आहे की जी कोणत्याही बिझनेस मध्ये नाही. नाही का, याच्यामध्ये स्टॉप लॉस सारखं टूल आहे, हेजिंग सारखं टूल आहे, तुम्हाला आर्बिट्राज सारखं टूल आहे, अनेक टूल्स आहेत. टेक्निकल अनालिसिस तुम्ही करू शकता, फंडामेंटल अनालिसिस करू शकता. सो मेनी टूल्स आर अवेलेबल. पण लोकांना या टूल्स बद्दल अजून पूर्ण माहिती नाही अनफॉर्च्युनेटली. आणि हे एक सायन्स आहे, एक शास्त्र आहे की जे आपण शिकू शकतो. हे काय असं काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही की जे आपल्याला कळू नाही शकत. एक शेवटी गणिताचाच एक भाग आहे, नाही का. हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे की ज्या गोष्टी आधी झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करून पुढे काय होऊ शकतं याचं प्रिडिक्शन म्हणजे हे टेक्निकल अनालिसिस आहे. तर मित्रांनो टेक्निकल अनालिसिस एक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये सध्या काय चालू आहे याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय मुवमेंट आहे याच्या आधारे तुम्ही स्टॉक विकावा का स्टॉक घ्यावा का स्टॉक होल्ड करावा याचे निर्णय तुम्हाला घेता येतात. मार्केटमध्ये मुवमेंट करणारे जे मेन प्लेयर्स असतात ते असतात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात, ते डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या असतात किंवा हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर असतात. यांच्या जे देणे घेणे चालू असते, यांचं जे खरेदी विक्री चालू असते त्याच्यामुळे मार्केटमध्ये काही विशिष्ट ग्राफ्स तयार होतात आणि त्याचा अभ्यास करून पुढची मुवमेंट काय होईल हे प्रेडिक्ट करता येऊ शकतं. आणि याचे बरेच पॅटर्न्स आहेत, त्या पॅटर्ननुसारच सगळ्या गोष्टी होत असतात. आणि आपलं डोकं चालवण्यापेक्षा हे टेक्निकल अनालिसिस काय करते याच्याने जर तुम्ही डिसिप्लिननी काम केला तर 100% पैसे मिळण्याची याच्यामध्ये शक्यताच आहे, 100%. आणि एक सिंपल आहे की आपण मार्केटचं एक काय तत्व आहे की जेव्हा लॉस होतो तेव्हा कोणतरी प्रॉफिट बी होतंय. आपण प्रॉफिट साईडला का नसावं हाच एक सवाल आपण सगळ्यांनी घेऊन मार्केटमध्ये उतरला पाहिजे. वॉरन बफेट तर 2 नियम सांगतो. तो म्हणतो की एक 2 नियमांनीच मी काम केलं. पहिला नियम म्हणजे तुम्ही पैसे कधी गमवायचे नाही, दुसरा नियम म्हणजे पहिला नियम कधी विसरायचा. सो मित्रांनो पैसे कमवायचे आहे, आपले हार्ड अर्न मनी आहे. आणि जेव्हा हार्ड अर्न मनी आपण या व्यवसायामध्ये टाकतोय तर त्याचे रिटर्न्स मिळालेच पाहिजे. मग एक उद्योजकीय दृष्टिकोनातून तुम्ही शेअर मार्केटमध्ये कसं काम करू शकता तेच आम्ही याच्यामध्ये शिकवतोय. कॅल्क्युलेटेड उद्योजक कोण असतो, दोज हू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. ते रिस्क घेतात पण त्यांची रिस्क कॅल्क्युलेटेड असते. तर इथे तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पैसे कसे कमवू शकतात याचं अतिशय चांगलं तंत्र आहे टेक्निकल अनालिसिस. ते टेक्निकल अनालिसिस शिकवायला आपल्याला जे तज्ज्ञ आहेत आमचे ते मिस्टर करण महाले. करण महाले गेल्या 15-20 वर्षापासून हे शेअर मार्केटमध्ये काम करतात. आणि बेसिकली ही इज अ चार्टर्ड अकाउंटंट बाय क्वालिफिकेशन अँड बाय प्रोफेशन ॲज वेल. आणि चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे एक बेसिकली फंडामेंटल तर गोष्टी बाय डिफॉल्ट त्यांना माहिती आहेत. पण त्याचबरोबर टेक्निकल अनालिसिसचा त्यांनी विशेष अभ्यास केला असल्यामुळे या दोघींचं दुर्मिळ कॉम्बिनेशन काय असतं. काही लोकांना फक्त टेक्निकल माहिती असतं, फंडामेंटल कळत नसतं. काही लोकांना फक्त फंडामेंटल कळतं, टेक्निकल काही कळत नाही. पण हे असं दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे की ज्यांना दोन्ही गोष्टी कळतात आणि तेच या सगळं सेशन घेण्यासाठी आहेत. आणि मित्रांनो एक अतिशय चांगले फीडबॅक आतापर्यंत या कार्यक्रमाचे आणि लोकांचा फीडबॅक घेऊनच आम्ही यावेळेला फक्त सॅटर्डे संडे चालेल अशी बॅचचं अनाउन्समेंट आता करतोय. ओनली सॅटर्डे संडे बॅच चालेल की ज्या लोकांना आता डेली येणं जमत नाही, आता काय झालं ऑफिसेस सुरू झाले, कामं आहेत ते आहेत आणि त्यामुळे त्यांना एक सॅटर्डे संडे घरी बसून शिकता येईल म्हणून हा असा थ्रू झूम लिंक आपण ते वेबिनार करतोय.
सो फ्रेंड्स, परत एकदा आपलं स्वागत करतो, परत एकदा करण महाले सरांचं स्वागत करतो, की जे यापुढे आपल्याला गाईड करणार आहे ते, आणि मग माझे सहकारी किरण चांडक हे सुद्धा आपल्याला गाईड करतील की तुम्हाला कोर्स बद्दल आणि एकंदरीत टेक्निकल अनालिसिसचं या शेअर मार्केटमध्ये किती महत्व आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण पैसे कसे कमवू शकतो. अल्टिमेटली आपल्याला एकच जाणून घ्यायचं की हाऊ टू मेक मनी, नाही का. सगळ्यांना इथे बसलेले तुम्ही आम्ही जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचा एकच इंटरेस्ट आहे, पैसे कमवण्याचा. आणि तो पैसे, कारण की शेअर मार्केटमध्ये यशाचं पॅरामीटर एकच आहे, हाऊ मच मनी यू हॅव अर्न. दॅट इज द ओनली पॅरामीटर. बाकी पॅरामीटर काही नाही. माझ्याकडे किती मोठा पोर्टफोलिओ आहे, किती कंपनीचे शेअर आहे, यापेक्षा तुम्ही पैसे किती कमवले ते महत्वाचे. म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्या कंपनीच्या याच्यातून पैसे कमवले का एखाद्या एकदम ब्ल्यू चिप मधून कमवले, त्याला त्याला महत्व नाही. पैसे कमवले का नाही त्याला महत्व आहे. आणि हे कमवण्याचं तंत्र जे आहे ते टेक्निकल अनालिसिस आहे. तर हे आपल्याला करण सर शिकवतील, करण सर सांगतील. आणि डेफिनेटली तुम्ही पुढच्या कोर्समध्ये सुद्धा येऊ शकता की ज्याच्यामुळे तुम्हाला हे अतिशय चांगल्या पद्धतीने कळू शकेल. विथ दॅट मी इथे थांबतो आणि करण सरांना विनंती करतो की त्यांनी यापुढे आपल्या जे जमलेले आहेत सगळ्यांना गाईड करावं. थँक्यू करण, वेलकम. येस सर, थँक्यू सो मच सर. आणि गुड इव्हनिंग सर्वांना. सगळ्यांना आज वेलकम असं वेबिनार मध्ये. आणि टेक्निकल अनालिसिस बद्दल जसं सरांनी तुम्हाला आता गाईड केलंच आहे, एक्झॅक्टली आपण तेच म्हणतो की मार्केटमधनं जेव्हा आपल्याला पैसे कमवायचे आहेत आणि पैसे कमवताना आपण कोणत्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे, की नक्की अनालिसिस काय केलं पाहिजे. फंडामेंटल्स आहे, टेक्निकल्स आहे, बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत अनालाइज करायला. आणि लोक म्हणतात ना की आपण एक तिसरी गोष्ट आपण आपली वापरतो की ज्याला आपण म्हणतो की आपण आपलं ओन अनालिसिस वापरलं, आपण आपली काहीतरी ओन थेरी वापरली. त्याला मी म्हणतो की आपण स्पेक्युलेशन करत आहोत त्या केसमध्ये. कारण की काय होतं, मार्केटमध्ये आपण जर विदाऊट अनालिसिस जर करायला जातो काही, तर सगळ्यात महत्वाचं रिस्क मॅनेजमेंट आपल्याकडे नसते. म्हणजे कुठल्या लेवलला आपण ट्रेड घ्यायला हवा, का घ्यायला हवा, कारण माहिती नसतं का घेतोय. मे बी आपल्याला काहीतरी न्यूज माहिती असते, आपण टीव्हीवर ऐकतो, कोणाकडनं तरी इन्फॉर्मेशन येते, आणि अनेक सारे कारण असतात ज्यामुळे लोक ट्रेड घेतात. आणि ह्याच सगळ्या गोष्टी लोकांना लॉस मध्येही नेतात. म्हणजे बऱ्याच लोकांना हेही माहिती आहे की मार्केटमधलं मेन सूत्र काय आहे. तर मेन सूत्र हे आहे की जर तुम्ही थोडंसं फोकस आणि चांगल्या पद्धतीने जर काम केलं आणि लर्निंग मध्ये जर थोडंसं टाइम इन्व्हेस्ट केला, तर तुम्ही मार्केटमधनं नक्कीच पैसे कमवू शकतात. आणि नक्की कसे कमवायला पैसे, तर काय टूल्स आहेत. तर टेक्निकल अनालिसिस हे जे टूल आहे, म्हणजे ह्या अनालिसिसचा प्रकार म्हणजे मी तुम्हाला असं सांगेन ना की खूप डिफिकल्ट वाटतं लोकांना. पहिले तर असं वाटतं की नक्की चार्ट आपल्याला रीड करता येतील का, म्हणजे ह्या कॅन्डल्स असतात, हे इंडिकेटर्स आहेत, खूप अवघड वाटतं ह्या गोष्टी. हे खूप सोपे आहेत, म्हणजे बरेच पार्टिसिपंट आहेत आमचे. पण काय होतं, हे जर रीडिंग तुम्हाला जमायला लागलं तर तुम्हाला मार्केटची एक लँग्वेज कळायला लागते आणि मार्केट जे इंडिकेशन तुम्हाला देत आहे हे तुम्हाला कळायला लागतं. बऱ्याच गोष्टी अशा असतात की न्यूज नंतर येते, पण मार्केटमध्ये मुवमेंट अगोदर येऊन गेलेली असते. असं खूप लोकांना माहितीही आहे जे मार्केटमध्ये काम करतात. मग हे आपण अगोदर कॅच कसं करणार, तर टेक्निकल अनालिसिस हे ते टूल आहे. फंडामेंटल मध्ये पण काय होतं ना, फंडामेंटल मध्ये पण आपण म्हणतो की थोडं रिॲक्शन्स लेट येतात, कारण की माझं प्रॉफिट होणार आहे, मग तो क्वार्टर एंड नंतर कळेल ना, किंवा 6 मंथली क्वार्टर पीएनएल पब्लिश केल्यावर कळेल, किंवा इयरली प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट अॅन्युअल रिपोर्ट दिल्यानंतर हे सगळं येणार आहे बाहेर. मग त्यापूर्वी काय, तर त्यापूर्वी ही जी प्राइसची मुवमेंट आहे जी रोज होते, आणि या रोज होणाऱ्या प्राइस मुवमेंट मध्ये जे इंडिकेशन्स आहे त्याची जी भाषा आहे मार्केटची, ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर टेक्निकल अनालिसिस हे ते टूल आहे. म्हणजे तुम्हाला ती भाषा कळेल आणि मार्केट काय सांगतोय, ती प्राइस, तो चार्ट, तो स्टॉक काय बोलतोय हे तुम्हाला कळायला लागेल. आणि जर तुम्हाला कळालं तर तुम्ही त्यातनं नक्कीच पैसे कमवू शकतात. मग तुम्हाला अंदाज कळतो की नक्की करायचं काय आता, कारण हे सगळं तेच सांगतात. तर एक काही छोटं प्रेझेंटेशन आपण हे सगळं बघूया की वाय टू लर्न टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस आपण का शिकलं पाहिजे, तर टेक्निकल अनालिसिस आपल्याला 4 महत्वाच्या गोष्टी शिकवतो. पहिली गोष्ट ही शिकवतो की प्राइस ऍट विच वन शुड बाय ऑर सेल. खूप महत्वाचा विषय की काय होतं, आपण फंडामेंटली विचार करूया. प्राइसेस खूप पडल्या कोरोनामुळे, सगळ्या कंपनीमध्ये खूप मोठा शार्प फॉल आला, आणि लार्ज कॅप मध्येही साधारण 30 आणि 40% फॉल आहे. प्रत्येकाला माहिती होतं काही कंपनीज रिकव्हर झाल्या त्यांच्या बॉटमवर, बट काही कंपनीज अजूनही फॉलवर आहे. फंडामेंटली खूपच उत्तम असतील, खूप चांगला बिझनेस करताय, लार्ज कॅप आहे, बऱ्याच म्युच्युअल फंड कंपन्यांकडे हे शेअर्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत, तर मग नक्की आपण हे शेअर्स बाय करावेत का, की ती राईट प्राइस आहे का जिथे मी बाय केला हवा. खूप कॉमन उदाहरण लोकांना मी देतो की बरेच पूर्वी लोकांना येस बँक हा एक शेअर वाटायचा की मी इथे बाय करायला हवा, मी या लेवलला ऍड करायला हवा, कारण की तो 400 वरनं पडलाय. त्यानंतर आता कोरोना नंतर आता लोकांना बऱ्याच साऱ्या शेअर्स मध्ये इंटरेस्ट यायला लागला,
का कारण की ते पडले तेवढेच ना, तर मग नक्की बाय कुठे करायला? तर प्रत्येकाकडे त्याची थिअरी असते की मी इथे बाय करेल, मी तिथे बाय करेल. पण तुम्ही मार्केटमध्ये त्याची इंडिकेशन, त्याचं रिव्हर्सल बघत नाही आहात की कुठे करायला हवं. म्हणजे बरेच लोकांनी SBI समजा बाय करायचा विचार केला, तर साधारण जेव्हा तो आला 350 वरनं खाली, तर लोकांना 200 वरती वाटला की घ्यावा. काही लोकांनी अक्युमुलेटही केला असेल. बट समजा टेक्निकल अनालिसिस आपल्याला सांगत होतं की अजून नाही केला पाहिजे. हा साधारण 150च्या आसपास येईल आणि मग आपण बहुतेक विकत घेऊ शकतो. तर ह्या सगळ्या त्या गोष्टी आहेत, जे चार्ट आपल्याला सांगतो की नाही, हा अजून बाय नाही केला पाहिजे. याचा खालचा सपोर्ट रेंज ही आहे. याच्या वरतून इथून याला बाय करायला हवं. या सगळ्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि ह्या रीड करता आल्या पाहिजे आपल्याला. आणि जर ह्या रीड करता आल्या तर एवढं अवघड नाहीये मार्केटला जज करणं आणि मार्केटमधनं पैसे कमवणं. तुम्ही आम्हा लोकांना म्हणजे मी स्वतः ट्विटरवर आहे, टेलिग्रामवर आहे. तुम्ही आम्हा लोकांना फॉलो करू शकता आणि मग बघू शकता की कसे आपण कॉल्स म्हणजे आज जो शेअर टॉप गेनरमध्ये होता, हा आम्ही काल आमच्या पार्टिसिपंट्स बरोबर शेअर केला. ते स्वतः सुद्धा हा शेअर काढू शकतात आणि का काढू शकतात ते? तर ह्याचमुळे की आपण एक्झॅक्ट अशा प्राइसला बाय करतो की जिथनं मुवमेंट येऊ शकते. का? आणि नुसती समजा मुवमेंट नाही आली, तर महत्त्वाचा दुसरा विषय काय? ते रिस्क इन्व्हॉल्व किती आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय हा. कारण की जर आपले कॅपिटल जर आपल्याला सुरक्षित ठेवता आलं, तर पैसे कधीही कमवता येतील. तुम्ही जर बघितलं असेल तर बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये काल जी मुवमेंट आली, ती खूप वाईड मुवमेंट होती आणि खूप मोठी मुवमेंट होती. आणि अशा दिवसासाठी जर तुम्ही रेडी असाल आणि अशा दिवशी जर तुम्ही प्रॉफिट कमवू शकलात, तर खूप चांगलं आहे. आणि कालचा जो दिवस होता, ज्या दिवशी कोणी चुकीचं जाऊ शकत नव्हतं. कोणताही शेअर बाय केला तर तो वर जात होता. ॲक्सिस बँक 14% वरती गेला. ICICI 10%च्या सर्किटवर. सगळे बँकिंग स्टॉक पळत होते. बजाज फायनान्स वरती गेला. तर नक्की मग अशा दिवशी चुकत नाही आपण. बट ज्या दिवशी चुका होऊ शकतात, ज्या दिवशी मार्केट तुम्हाला जज नाही करतात आपण असं म्हणतो, त्या दिवशी हे टूल कामात येतं, की नक्की आज आपण ट्रेड केला पाहिजे का नाही. बऱ्याचदा तुम्हाला उत्तर भेटतं की आज रिस्क खूप आहे. या रिस्क लेवलला तुम्ही बाईंग नका करू. आज रिस्क खूप आहे. या लेवलला तुम्ही शॉर्टिंग नका करू. तर रिस्क म्हणजे काय? तर एवढे तुम्ही पैसे गमावणार आहात. जर आपल्याला पहिले माहिती असलं की पैसे किती गमावणार आहोत, मग कमवायचं तर नंतर ठरवू शकतो की आपण किती कमवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा विषय की किती गमावणार आहोत आणि आपल्याला जर आपली रिस्क माहिती असली आणि जर ती कमी असली तर आपण तो ट्रेड घेऊ शकतो. ट्रेडिंगला मी असं सांगतो की आपण बिझनेस म्हणून एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं तर आपण नेहमी जर एखाद्या बिझनेस मॉडेल बद्दल विचार करतो, आपल्या एखाद्या मित्राबरोबर जर आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आपण पहिली गोष्ट हीच अनालाइज करतो ना, की बिझनेसमध्ये रिस्क आहे. मग ट्रेडिंग करताना बरेच लोक स्टॉक बाय करताना हा विचार नाही करत की या स्टॉकमध्ये माझी रिस्क किती आहे, किंवा लोक थांबत नाही की एवढा खाली पडला तर मी थांबून जाईल आणि मग परत बघेन की जेव्हा वर जाईल तेव्हा बाय करेल. नाही थांबत. लोक लॉस मध्ये थांबतात खूप वेळ, पण प्रॉफिट मध्ये कमी वेळ थांबतात. तर तुम्हाला थर्ड महत्वाची गोष्ट की तुमचा रिवॉर्ड किती हेही माहिती पाहिजे. साधारण मी असं सांगतो की प्रत्येक रिस्क समोर तुमचा रिवॉर्ड 2 टाइम्स तरी हवा. जर तुम्ही साधारण 10 रुपयाची रिस्क घेत असाल तर तुम्ही 20 रुपये तरी मिनिमम प्रॉफिट घ्यायला हवा. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की जर तुम्ही 50-50 जरी राईट असले मार्केटमध्ये व्ह्यू, तुम्ही शिकल्यानंतर पण 50% तुमचा बरोबर आला तरी तुम्ही प्रॉफिट कमवाल. तरी समजा पहिल्या 5 ट्रेडमध्ये तुम्ही ते 20-20 करून ते पैसे कमवले, पुढच्या 5 मध्ये 10-10 जरी घालवले तरी तुमच्याकडे ते 50 रुपये प्रॉफिट असू शकतो नेट 10 ट्रेड नंतर. तर असं तो रिस्क रिवॉर्ड आपल्या फेवरमध्ये येतो आणि तो फेवरमध्ये कधी येऊ शकतो, जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन एक ट्रेड घेतात आणि तुमचा रिटर्न तेव्हा एक्झॅक्टली राईट येऊ शकतो. आणि चौथी महत्वाची गोष्ट की जे चार्टमध्ये सगळे लोक म्हणतात की आपण 1 दिवसाचा चार्ट बघतो, आठवड्याचा चार्ट बघतो, काही मिनिट्सचा चार्ट बघतो, 5 मिनिट्स आहे, 15 मिनिट्स आहे, 30 मिनिट्स आहे, 1 अवर आहे. हे सगळे चार्ट आपल्याला शेवटी काय सांगतात की मी जर ह्या टाइम फ्रेमचा चार्ट बघतोय तर मला एक्सपेक्टेड टाइम करता एवढं थांबायला लागेल. मी डेली टाइम फ्रेमचा चार्ट बघतो तर त्याची व्हॅलिडिटी आहे बऱ्याच दिवस. म्हणजे तो खूप मोठा लॉंगर टर्म पिरियड आहे. म्हणजे आज मी डेली चार्ट बघितला तर उद्या मला इंट्राडे मध्ये प्रॉफिट नाही होऊ शकत. इंट्राडे चार्ट बघितला तर आपण त्याला खूप महिन्यांपर्यंत नाही व्हॅलिड ठेवू शकत, कारण की तो मे बी पुढच्या 2-4 दिवसात इनव्हॅलिड होऊन जाईल पॅटर्न. हे सगळे प्रकार आपल्याला त्याच्यात कळतात आणि ह्या त्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण टेक्निकल अनालिसिस वरती स्ट्रेस दिला पाहिजे. मी तुम्हाला हे सांगतो मित्रांनो की मी स्वतः CA आहे. फंडामेंटल अनालिसिस मला खूप चांगलं माहिती आहे. तर मी तेच म्हणतो ना की आज मला खूप साऱ्या कंपनी माहिती आहे की ज्या फंडामेंटली खूप चांगल्या दिसतात आहे. पण मग आता मी फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स मर्ज करतो. फंडामेंटल चांगले दिसतात आहे पण मी बाय नाही करत. मी टेक्निकली त्या कधी बाय करता येतील अशा लेवल्सला थांबतो आणि मी आता टेक्निकली आणि फंडामेंटल्स मर्ज करून एक कॉल बाय जनरेट करतो. तर हेच तुम्ही बाय करू शकता. एक फरक आपण समजून घेऊया की टेक्निकल अनालिसिस थोडं सुपिरियर का आहे फंडामेंटल्स पेक्षा. फॉर एक्झाम्पल हा एक एक्झाम्पल तुम्ही घ्या. मी नेहमी सांगतो की समजा आपण एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये गेलो आहोत आणि तिथे फूड स्टॉल आहे आणि आपल्याला त्यांची जी भाषा आहे त्या कंट्रीची ती वाचता नाही येते की नक्की या फूड स्टॉलचं नाव काय आहे, तिकडे कोणते आयटम्स विकत भेटतात आणि काय आपण खायला हवं काय नाही.
मग आपण अशा वेळेस जर एक ऑब्झर्वर आहोत तर आपण काय अनालिसिस करू? आपल्याकडे दोनच पद्धत आहेत अनालिसिस करायची. एक तर आपण स्वतः जाऊ प्रत्येक स्टॉलवर, काहीतरी ऑर्डर करू जे आपल्याला वाटतं ते, टेस्ट करून बघू, आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर मे बी आपण दुसरा स्टॉल किंवा दुसरी डिश ट्राय करू शकतो. याला मी असं म्हणू शकतो की हे फंडामेंटल अनालिसिस आहे, की जेव्हा आपण स्वतः एखादी कंपनीचे शेअर्स बाय करतो आणि मग आपण त्याचे अनालिसिस सुरू करतो नंतर, आणि मग आपल्याला कळतं की नाही, खूप चांगलं नाही आहे. म्हणजे ते आपण ऑन अवर ओन अनालिसिस करतो आणि ज्याच्यावरती जास्त बेसिस नसतं कसल्या फाउंडेशनचं, त्याला फंडामेंटल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस काय करतो, जे आपण नॉर्मली करतो सगळेजण, की आपण गर्दी कुठे आहे, अच्छा मग याच्याकडे चांगल्या गोष्टी भेटत असतील, तिथे गेल्यावर जनरली लोक काय ऑर्डर करतात, ते लोकांची जी ऑर्डर आहे ती चांगली असू शकते, म्हणजे ते चालणारा आयटम आहे किंवा तो आयटम चांगला आहे, या सगळ्या अनालिसिसचा प्रकार आहे. हेच टेक्निकल अनालिसिसचं काम आहे, की आज कुठल्या स्टॉकमध्ये मोमेंटम आहे, कुठला स्टॉक पळतो आहे, तर मग आपण तो स्टॉक का नको विकत घ्यायला, आणि जर तोही आपणही विकत घेतला त्या मोमेंटम मध्ये, तर मे बी आजही आपल्याला इंट्राडे मध्ये प्रॉफिट होऊ शकतो. पोझिशनली कुठल्या स्टॉक मध्ये मोमेंटम आहे. आता सगळ्यांनी बघितलं की रिलायन्स मध्ये रोज न्यूज येत होती आणि रिलायन्स सारखा वर जात होता. फेसबुक डील झाली, मग व्हॅलीची डील आली, अरामकोची डील आली, तर तो वरती गेला. तर मग आपण अशा स्टॉक मध्ये इंटरेस्ट दाखवला पाहिजे ना, रादर आपण जो पडतो स्टॉक त्यात इंटरेस्ट दाखवतो. बरेच लोकांना इंटरेस्ट आला की नाही रिलायन्स वर तुम्ही बजाज फायनान्स बाय करा, आपण पडणारे स्टॉक्स का बाय करायचा, ते जर पडता आहे तर आपण त्यांना पडू दिलं पाहिजे. ते ज्या दिवशी ते रिव्हर्सल दाखवतील, ज्या दिवशी ते पॉझिटिव्ह होतील, ज्या दिवशी त्यांचा चार्ट आपल्याला सांगेल की बाय करायला हवा. मी तुम्हाला सांगतो, आमच्याच क्लासमधले काही स्टुडंट्स होते ज्यांनी फेसबुक डीलच्या अगोदर रिलायन्सला पिकअप केलं होतं की हा बाय बनू शकतो, कारण की त्यांनी तसे सिग्नल दिले होते चार्टवर. मी तेच म्हणतो, हे सिग्नल्सची आपल्याला वाट बघायची, ते सिग्नल आपल्याला जनरेट करता येऊ शकतं स्वतःला, आणि ते टूल्स वापरून टेक्निकल अनालिसिसचे, आणि हे फ्री आहेत सगळे टूल्स. ऑनलाईन चार्ट अवेलेबल आहे फ्री मध्ये बघायला, इंडिकेटर्स अवेलेबल आहे, आणि हे आपण लावून ते अनालिसिस चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि नक्की मग आपल्याला कळतं की टेक्निकली आपण साऊंड आहोत आणि कसं आपण ट्रेड घेतो, कारण की रिस्क डिफाईन ट्रेड असतो आपला. आणि टेक्निकल अनालिसिसचे काही अझम्पन्स आहेत, तर मी हे अझम्पन्स तुम्हाला सांगेन की या बेसिसवरती टेक्निकल अनालिसिस चालत आहे. तर मार्केटमध्ये हे 3 मेजर अझम्पन्स आहे. याला डाव थेअरी पण म्हणतात, जे चार्ल्स डाव होते ज्यांनी डाव जोन्स इंडेक्स फॉर्म केला आहे US मध्ये. तर त्यांनी हे अझम्पन्स टाकले की टेक्निकल अनालिसिस या फाउंडेशनवर चालत आहे. काय फाउंडेशन आहे, की मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग. तुम्ही असं विचार नका करू की एखादी न्यूज जर तुमच्याकडे आली तर ती मार्केटला माहिती नव्हती. मार्केट आपल्या पुढे चालू आहे. मी एक उदाहरण नेहमी देतो, की जसं की रिलायन्सचा रिझल्ट येणार आहे किंवा एखाद्या कंपनीचा रिझल्ट येणार आहे, तर सगळ्यात पहिले कोणाला माहिती आहे? मी तर म्हणतो की त्या ओनरलाही समजा नंतर कळतं, कारण की त्याच्याकडे ती P&L नंतर जाते त्याच्या टेबलवर. पहिले तर अकाउंट टीमला कळतं की अरे या वेळेस आपल्याला एवढा प्रॉफिट होतोय, कारण की एवढे सेल झाले, एवढा खर्च कमी झाला. समजा ओनरला ते सगळं हिशोब नसतो माहिती, त्याला एक्झॅक्ट रफ आकडा माहिती असेल, पण अकाउंट टीमला तर पक्का आकडा माहिती असतो की हा प्रॉफिट किंवा हा लॉस होणार आहे. मग जर प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे तर तो त्याच्या पद्धतीने ट्रेड घेईल ना. आपणही जर त्याच्या जागी असलो तर आपण ट्रेड घेऊ. ठीक आहे, आपल्याला आपल्या अकाउंटवरती चालत नसेल तर आपण आपल्या कोणत्या तरी नातेवाईकाच्या अकाउंटवर घेऊ, पण आपण आपल्या ब्रोकरला सांगू, आणि आपल्या ब्रोकरलाही माहिती असतं की आपण इकडे काम करतोय, तर तोही 4 लोकांना सांगतो की अरे त्यांनी बाय केलं होतं, तिथे काम करतो. अशा तऱ्हेने मार्केटमध्ये न्यूज ऑटोमॅटिक बाहेर निघते, किंवा आपण आपल्या 4 मित्रांना सांगतो की घेऊन टाक, यावेळेस प्रॉफिट असं आहे. बिंग सीए हे माझ्याबरोबरही थोडं कॉमन आहे, की समजा मलाही माझे काही सीए मित्र सांगतात की आम्ही या कंपनीचं ऑडिट करतो आहे, तू बघ हे यांचं एवढं प्रॉफिट होणार यावेळेस. तर हे पहिले अशा लेवलला बाहेर येऊन जाते न्यूज. पण माझं म्हणणं आहे की ठीक आहे, समजा हे न्यूज प्रत्येकाला आपल्याला फिजिबल नाहीये, आपले कॉन्टॅक्ट नाहीये, मग आपला कॉन्टॅक्ट कोण आहे? आपला कॉन्टॅक्ट चार्ट आहे. आपला कॉन्टॅक्ट ही प्राइस आहे. ही प्राइस जी हलते ती आपल्याला इंडिकेशन देते की याच्यात काहीतरी होणार आहे. तुम्ही बघाल तर फेसबुक डील व्हायच्या 2-3 दिवस अगोदरच रिलायन्स वर जायला लागला होता, आणि नंतर फेसबुक डील नंतर मार्केटच वरती गॅप अप उघडलं, म्हणजे रिलायन्सची प्राइस एका रेंजच्या बाहेर उघडली आणि तुम्हाला त्यानंतर त्याला बाय करायला थोडी भीती वाटायला लागली. तर हे तुम्हाला अगोदर इंडिकेशन्स भेटतात, आणि हे इंडिकेशन्स तुम्ही तुमच्या फिल्टरमध्ये लावून तुम्हाला तो स्टॉक मार्केट चालू असताना कळेल, मार्केट बंद झाल्यानंतर अनालिसिस करून कळेल. हे त्याचं अझम्पशन आहे की मार्केटने न्यूज डिस्काउंट केलेली असते. आपण म्हणतो टीव्हीवर आला की हा प्रॉफिट झाला, तो प्रॉफिट झाला, नाही, हे मार्केटला माहिती होतं, मार्केट आपल्या पुढे चालू आहे. पुढे काय होणार आहे? लॉकडाऊन ओपन व्हायच्या पूर्वी मार्केट थोडं वर पडायला लागलं का? कारण की मार्केट हे जे बिझनेसेस चालू होतील यांचा बिझनेस डिस्काउंट करायला लागला, यांच्या बिझनेसला तो कॅल्क्युलेट करून मार्केटच्या प्राइस लगेच वर जायला लागला. दुसरा महत्वाचा मुद्दा की प्राइस मूव्ह इन अ ट्रेंड. प्राइसला एक ट्रेंड आहे, एक मोमेंटम आहे. मार्केट समजा अप ट्रेंड मध्ये आहे तर वरती जात राहील, त्या केसमध्ये आपण मार्केटला शॉर्ट नाही केलं पाहिजे, कारण की मार्केटचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडला आपण फॉलो केलं पाहिजे. असं आपण एक फेमस
क्रेज आहे मार्केटमध्ये की त्याला म्हणतात अ ट्रेंड इज युअर फ्रेंड. तर जो काही मार्केटचा ट्रेंड आहे, भले तो अप ट्रेंड असो डाऊन ट्रेंड असो, तर तुम्ही त्या पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे. मध्ये डाऊन ट्रेंड होता कोरोनामुळे, साधारण आपण 2 महिने फेब्रुवारी मार्च आणि काही पार्ट ऑफ एप्रिल आपण थोडं डाऊन फेज मध्ये होतो. तर डाऊन फेज चालू आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे, तर आपण त्या ट्रेंडला काउंटर ट्रेड नाही घेतले पाहिजे, म्हणजे बाईंगची ट्रेड नाही घेतली पाहिजे. आपण त्या ट्रेंडला फॉलो केलं पाहिजे, म्हणजे आपण ही प्रॉफिटमध्ये राहू. आपण असं म्हणतो ना की प्रवाहाच्या विरुद्ध आपण पोहायला नाही पाहिजे. तर तसं होतं, कारण की कठीण जाईल आपल्याला आपल्या जागेवर पोहोचायला. तर त्यामुळेच मे बी प्रॉफिट करणं कठीण होऊ शकतं किंवा काय. या सगळ्या अँगलनी आपल्याला मार्केटचा ट्रेंड समजला पाहिजे की ट्रेंड काय, आणि हे आपल्या टेक्निकल अनालिसिसच्या टूल्सनी आपल्याला खूप सहजपणे कळतं की अरे हा ट्रेंड चालू आहे. जसं सध्या मार्केटची प्राइस, शेअरची प्राइस वरती चालू आहे, कारण की 8,800 पासून निफ्टी 9,500 आज टच केली. तर आपण म्हणू शकतो की शॉर्टर टर्म ट्रेंड अप आहे. तर अशा केसमध्ये जर निफ्टी पडते किंवा एखादा स्टॉक पडतो, तर आपण त्याला शॉर्ट सेल नाही केलं पाहिजे. रॅदर कुठल्या स्टॉकमध्ये बाईंग अपॉर्च्युनिटी आहे तिथे आपण बाय करायला हवं. ठीक आहे, मार्केट एक सेलिंग सिग्नल देईल, त्यानंतर आपण आपला व्ह्यू ही चेंज करू. हेच तर आपलं काम आहे की आपल्याला व्ह्यू चेंज करत राहायचंय, मार्केटला अनालाइज करत राहायचं, तो जे सांगेल आपल्याला ते ऐकायचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ. मार्केटमध्ये जे यापूर्वी घडलंय, एखादी कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर मार्केटने असं रिॲक्शन दिलं, मार्केटची प्राइस एकदम वर चालली गेली, एखादी कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर प्राइस एकदम खाली पडली. तर हे सगळे जे पूर्वीचे पॅटर्न्स होते, हे मी काही एक्झाम्पलही दाखवेल तुम्हाला, 2 एक्झाम्पल्स काढून ठेवले. तर ते हिस्ट्री रिपीट होते, आणि हिस्ट्री रिपीट होते म्हणूनच टेक्निकल अनालिसिसचा हा मेन सिद्धांत आहे की त्या पद्धतीवरच आपण चालत आहोत. कारण की हे अनालिसिस आपण का करतोय, कारण की यापूर्वी जेव्हा असा पॅटर्न बनला होता तर मार्केटने असं रिॲक्शन दिलं होतं. यापूर्वी असा पॅटर्न बनला होता तर मार्केटने एवढी मुवमेंट दिली होती, एवढी प्राइस मध्ये राईज आला होता, एवढा फॉल आला होता, हे आपल्याला जज करता येऊ शकतं. तर हे सगळं टेक्निकल अनालिसिस थ्रू आपल्याला शक्य आहे. सगळ्यात महत्वाचं काय की टेक्निकल अनालिसिस हे टूल एवढं चांगलं का, कारण की त्याच्यात रिस्क डिफाईन आहे. तुम्ही तुम्हाला हवी तेवढीच रिस्क घेऊ शकतात. आणि मार्केट लुक्रेटिव्ह का आहे स्टॉक मार्केटमध्ये काम करणं, कारण की आपण खूप छोट्या अमाऊंट पासून इन्व्हेस्टमेंट करू शकतो, खूप लार्ज अमाऊंट पर्यंत करू शकतो, खूप मल्टिपल फोल्ड रिटर्न्स कमवू शकतो. वेरियस टूल्स आहेत जिथे आपण हे अनालिसिस अप्लाय करू शकतो, फ्युचर्स मध्ये अप्लाय करू शकतो, ऑप्शन्स मध्ये अप्लाय करू शकतो. पण टेक्निकल अनालिसिस शिकणं हा बेसिक पॉईंट आहे. इथून शिकलो तर आपण थोडं ऍडव्हान्स लेवलवर जाऊ शकतो. आपण ऍडव्हान्स लेवलवर जाऊन फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्येही पैसे कमवू शकतो. बऱ्याच लोकांना माहिती असेल, काल ऑप्शन्स मध्ये काही 5 रुपयाचे ऑप्शन्स 200 आणि 250 रुपयापर्यंत पोहोचले होते, कारण की काल बँक निफ्टीने तेवढी मुवमेंट केली होती. पण हे ऑप्शन्स असं बिहेव का करतात, एवढी प्राइसची मुवमेंट जज करता येऊ शकते का, तर जज करता येऊ शकते, आणि तुम्हीही असं प्रॉफिट कमवू शकता. त्याकरता थोडंसं लर्निंग मध्ये इन्व्हेस्ट करा. आपण हे मी कॉमनली सांगतो की आपण आपल्या आयुष्यात काहीतरी जॉब किंवा बिझनेस करतोय आणि याच्या मागे खूप मोठा एक्सपिरियन्स असतो किंवा एखादा अकॅडमिक लर्निंग एक्सपिरियन्स असतो. मी सीए झालो, तर मी साधारण 6 वर्ष लर्निंग मध्ये टाकली आणि त्यानंतर ही डिग्री भेटली, त्यानंतर मी समजा काही कमवू शकतोय, त्यावरती मला काहीतरी अर्निंग आहे. पण तसं स्टॉक मार्केटमध्ये होतं का? आपण तसं करत नाही. स्टॉक मार्केटमध्ये आपण डायरेक्ट अकाउंट मधला पैसे टाकतो आणि शिकायला लागतो. मे बी बरेच लोक जे शिकले आहेत ते थ्रू एक्सपिरियन्स शिकले आहेत. पण मी तेच म्हणतो, आपण लॉस करून शिकण्यापेक्षा, जर त्या अगोदरच लॉस करायपेक्षा आपण अगोदरच जर शिकलो, तर मे बी आपण लॉस नाही करणार किंवा कमी करू. आपण एवढं तरी ठरवू शकतो की लॉस हे नाही, आपण म्हणू शकतो की लॉस नाही होणार, पण लॉस कमी करू आणि प्रॉफिट होताना जास्त करू, जेणेकरून मंथ एंडला, वीक एंडला माझ्याकडे प्रॉफिट असेल. साधारण लोकांना सवय असते की मार्केटमध्ये कॅपिटल इन्फ्यूज करत राहतात. मी जनरली माझ्या सगळ्या पार्टिसिपेंट्सला शिकवतो की टेक्निकल अनालिसिस त्याच्या जागी आहे. आपण आपले टार्गेट ठरवायचे की मला किती कमवायचे, आणि आपण आठवड्याला तेवढं प्रॉफिट विड्रॉ करू शकतो का नाही, असं आपण बघितलं पाहिजे. तर मार्केटमधनं पैसे उलट विड्रॉ करू शकतो, एक पॅसिव्ह इन्कम आपल्याला जनरेट होऊ शकतं. आणि टेक्निकल अनालिसिस ते पॅसिव्ह इन्कम जनरेट करायला आपल्याला नक्कीच हेल्प करेल. आपण त्याला लॉंग टर्म साठी वापरू शकतो, शॉर्ट टर्म साठी वापरू शकतो, इंट्रा डे साठी वापरू शकतो. टेक्निकल अनालिसिस हे टूल कुठल्याही पॅटर्न वरती चालेल. साधारण आपण उद्योगवर्धिनीमध्ये जो कोर्स घेतो, त्या कोर्सचे कॉन्टेंट मी तुमच्यावर फक्त शेअर करतो की जो सिलेबस आहे, आपण काय काय गोष्टी कव्हर करतो. तर आपण एकदम बेसिक रॉ पासून चालू करतो की टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, चार्ट अनालिसिस म्हणजे काय, कॅन्डल स्टिक्स आणि बार चार्ट म्हणजे काय, हे प्रकार आहेत त्यातले. आणि चार्ट पॅटर्न्स म्हणजे खूप 2-2 महिने, 3-3 महिन्यांवरती जे पॅटर्न्स फॉर्म होतात चार्टचे, त्यानंतर मार्केटच्या ज्या लार्ज मुवमेंट येतात, या कशा येतात आणि ते कशा अनालाइज करायच्या हे आपण बघतो. सपोर्ट अँड रेजिस्टन्स थिअरी बघतो की मार्केटला कुठे सपोर्ट आहे, कुठे रेजिस्टन्स आहे, ट्रेंड लाईन्स कशा ड्रॉ करायच्या, कुठले टूल्स ऑनलाईन वापरायचे, जिथून हे सगळं आपल्याला मार्केटवरती ड्रॉ करता येईल. आणि आम्ही सगळे फ्री टूल सांगतो, आम्ही कुठलाही पेड टूल तुम्हाला विकत घ्यायला नाही लावत.
मी ऑनलाईन स्वतः तुम्हाला ते टूल्स कसे यूज करायचे हे बॅच मध्ये सांगतो, की टूल्स वापरून आपण कसं अनालाइज करू शकतो. त्यानंतर आपण इंडिकेटर्स आणि ऑसिलेटर्स मध्ये RSI, MACD, बॉलिंजर बँड ही सगळी इंडिकेटर्स बघतो, पिवोट पॉईंट बघतो, फिबोनाची रिट्रेसमेंट अँड प्रोजेक्शन्स बघतो, आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स जे मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यात थोडं चांगला प्रॉफिट कमवता येऊ शकतो, पण कशी रिस्क मॅनेज करून आपण केलं पाहिजे. तर साधारण आपण मनी मॅनेजमेंटही याच्यात घेतो तुम्हाला. तर मनी मॅनेजमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं टेक्निकल अनालिसिस तुम्हाला बरीच लोक शिकवतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला काय शिकवणार आहोत तर हे आहे की बरेच लोक टेक्निकल अनालिसिस शिकवतात की असं बघितलं की ही कॅन्डल फॉर्म झाली की प्राइस वर जाईल, हे सगळे सांगतात. पण हे कुठे फॉर्म होत आहे, स्टॉक शोधायचे कसे? साधारण 1000 एक स्टॉक असतील, मग कुठले प्रत्येकाचा आपण चार्ट रोज बघू शकतो का? तर नाही बघू शकत. प्रॅक्टिकली मलाही माहिती नाही बघू शकत. हा प्रश्न मला पडायचा आणि म्हणून आम्ही या प्लॅन बरोबर आलो की आम्ही टेक्निकल अनालिसिसच्या बॅच बरोबर तुम्हाला शेवटी हेही शिकवू की स्टॉक स्क्रीनिंग थ्रू व्हेरियस वेबसाईट आणि टूल्स, कुठले टूल्स वापरून आपण असं काय कोडिंग करून आपण काही स्टॉक शोधू शकतो का? कारण की समजा जर मला हजारो स्टॉक आहे पण पॅटर्न कुठे फॉर्म होत आहे, कुठे आपले लेवल्स फॉर्म होत आहेत, जर ते लेवल्स मी काही कोडिंग करून शोधू शकतो का? आणि जर त्या शोधल्या तर मला 10 ते 20 स्टॉक भेटतील आणि तेवढे चार्ट मला बघायला वेळ आहे, कारण की मी 20 चार्ट रोज बघू शकतो महत्वाचं. तर तेवढे जर मला सापडले तर कळेल. आणि त्यानंतर पोझिशनल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ज्या मी स्वतः वापरतो ट्रेडिंगसाठी त्या मी शेअर करतो की असं सेटअप ही चेकलिस्ट असेल तर तुम्ही बाय करा, कारण की त्यापूर्वी आपण सगळं शिकलेलं असतं की हे सगळे असे काम करतात. आणि मग ते जर एका जागी आपल्याकडे लिहिलेलं असतं की हे काम करतं, जर तसं फॉर्म झालं तर आपण ट्रेडिंग करायला हवं. मग मी इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ही घेतो त्यात, आणि निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये कसं ट्रेड केलं पाहिजे, जर कोणाला फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये इंटरेस्ट आहे तर त्याही स्ट्रॅटेजी त्याच्यात घेतो. तुम्हाला एक फक्त चार्टचं एक्झाम्पल दाखवतो. जे मी तुम्हाला पूर्वी बोललो होतो की चार्ट हे पहिले सांगतं, आणि पहिले सांगतं तर याचे इंडिकेशन्स पहिलेच येतात. हा एक खूप पूर्वीचा एक्झाम्पल आहे. 2008 मध्ये फॉल आला होता DHFL मध्ये, आणि हा फॉल यायच्या अगोदर का आपल्याला कळू शकत होतं की हा फॉल आला? आता हा शेअर 10 रुपयाच्या आसपास आहे. मग हा फॉल यायच्या पूर्वी बघा, मी ही एरोज मार्क केलं आणि तुम्हाला लक्षात येईल हा पहिला एरो, हा दुसरा एरो, तिसरा एरो, स्टॉक या रेंजच्या वर राहायचा. आणि जर तुम्ही खाली व्हॉल्युम्स बघितले तर व्हॉल्युम्स काही नव्हते त्याच्यासमोर. आणि इकडे बघा, मी इकडे एक सर्कल ड्रॉ केलं, इकडे त्यांनी दाखवलं होतं की तो इथून पडणार आहे आता, आणि पडत असताना ही एक मोठी कॅन्डल फॉर्म होते आणि खूप मोठ्या व्हॉल्युम. समजा मी खूप लेवल्स मार्क केल्या, तुम्ही इथे बाहेर पडू शकता पहिली. दुसरी गोष्ट, इथे बाहेर पडू शकतात की स्टॉप लॉस लावू शकतो आपण मार्केटमध्ये. पण हे सगळं शिकल्यानंतर ना, हा सपोर्ट झोन जर आपल्याला लक्षात आलं की याला सपोर्ट झोन म्हणतात, आणि मग जर सपोर्ट झोनला आपण ऑर्डर कशी लावायची हे जर शिकलो तर आपण बहुतेक इथे 580च्या आसपास बाहेर निघालो. नाही निघालो, पण आपण व्हॉल्यूम अनालिसिस जर शिकलो नंतर आणि आपल्याला कॅन्डलचं रिडिंग कळायला लागलं की ही कॅन्डल हे व्हॉल्यूम असलं तर बाहेर निघायला हवं, तर मी बी आज आपण वाचलो असतो 580 किंवा 400ला जरी हा स्टॉक सोडला असता तर आज हा स्टॉक 10 रुपयाला आहे. तर आपण खूप लवकर याच्यातनं बाहेर पडू शकलो असतो जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतं तर. दुसरं एक्झाम्पल, मी रिसेंट एक्झाम्पल घेतो की रिलायन्स हा 1600 वरनच का रिव्हर्स झाला. तर यातही त्याचंच प्राइस पॅटर्न, त्याचीच प्राइस रिॲक्शन्स आहे. पूर्वी बघा तो 1 2 3 वेळेस त्याच लेवलवरनं खाली आला होता, आणि आता चौथ्यांदा त्यांनी तीच लेवलला अप्रोच केलं होतं, आणि अप्रोच केल्यानंतर ही जी कॅन्डल पॅटर्न बनवली, या कॅन्डल पॅटर्ननी सांगितलं होतं की रिलायन्स खाली जाऊ शकतो. तर इथनं 50 पॉईंटची रिस्क घेऊन साधारण 100-150 पॉईंटचा लोकांनी प्रॉफिट कमवलाय. का? कारण की एवढं सिंपल अनालिसिस होतं. हे सिंपल वाटतं का? कारण की हे आपण शिकलो आहोत, हे आपल्याला शिकायला भेटू शकतं. आणि आपण जर हे अनालिसिस आपण शिकलो तर आपल्याला यातनं ट्रेड करून प्रॉफिट कमवतो शकतो. बघा ना की रिलायन्स मध्ये जर 50 पॉईंट समोर आपण जर 100 ते 150 पॉईंट कमवू शकतो तर रिस्क रिवॉर्ड 1:2, 3 पर्यंत पोहोचतोय. आणि जर असं साधारण रिलायन्सवर जर तुम्ही 100 रुपये कमवू शकता तर ते त्याच्या प्राइसच्या साधारण 5% आसपास होता, आणि ते 5 ते 6% मॅटर ऑफ 2-3 दिवसात आपल्याला भेटतात. तर बरेच लोक जे आपले बाकी इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज एवढे लुक्रेटिव्ह नाही आहेत, तर त्या आपल्याला स्टॉक मार्केट मधून अशा कमवता येऊ शकतात. फक्त आपल्याला राईट अपॉर्च्युनिटी करता थांबायचे की अपॉर्च्युनिटी आल्यानंतर ट्रेड करायचंय. मग अपॉर्च्युनिटीज अनालाइज कशा होतील तर या आपल्या चार्ट थ्रू होतील, आणि चार्ट थ्रू आपल्याला कळू शकतं. हा काही फीडबॅक आहे आमच्या ज्या रिसेंट बॅचेस झाल्या टेक्निकल अनालिसिसच्या, तर त्यातनं काही स्टुडंट्सनी दिलेला फीडबॅक आहे. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात. आपण एक Q&A सेशन घेऊ. किरण चांडक सर आहेत, ते त्यांचं एक ओपिनियन देतील टेक्निकल अनालिसिस बद्दल, आणि काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतात, मी तुमची उत्तरं देईल त्याला. करण सर, थँक्यू. तुम्हाला मी तुमचं की जसं
हा काय फर्स्ट टाइम म्हणजे समजतं. आता तुम्ही किरण सर तुमचा आवाज कट होतोय. फॉल आलेला नाही मित्रांनो, याच्या पहिले पण फॉल आलेला आहे. तर तुम्ही जर बघा नीट 2001 मध्ये करेक्शन आलंय, मेजर 8 मध्ये आलेलं आहे, 12, 16, 18 आणि आता पण करेक्शन आलेलं आहे. तर जसं तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा करेक्शन येतं ना, त्यानंतर मार्केटमध्ये मोठा राईज येतो. पण हा राईज तुम्हाला कधी समजणार आहे, तुम्हाला टेक्निकल वरून समजणार आहे. मार्केटचा बॉटम येण्याचा आपल्याला बाय करायला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना जेव्हा वाटतं निफ्टी आता मध्यंतरी बघा 7,500 आली होती, तर लोकांना वाटलं अभी और नीचे जाएगा. लोक टीव्हीवर सांगायचे निफ्टी 5,000 आएंगी, 5-6,000 आएंगी. आणि आपण टीव्ही बघत एक्झाम्पल ज्याला नॉलेज नाही तो म्हणतो अरे निफ्टी नीचे आएंगी आणि मार्केट तिथून वरती निघून गेलं. आणि आपण जर बघितलं मित्रांनो, हा मार्केट बघा कसं कव्हर झालेलं आहे. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा पहिला फॉल आला होता, मार्केटमध्ये जेव्हा पहिला फॉल आला होता तर जेव्हा 44% फॉल होता, नंतर मग मार्केटने 37% पुल बॅक दिलं, परत मार्केटने नंतर फॉल दिला. 2000 मध्ये पण सेम झालं, 24% फॉल आला, नंतर मार्केटने 18% पुल बॅक दिलं, परत 24%. 2008 मध्ये मोठा फॉल होता मार्केटमध्ये. आणि आता रिसेंटली तुम्ही बघा 2020 ऑलमोस्ट मार्केट 40% खाली आलं होतं, त्यानंतर मार्केटने 28% पुल बॅक दिलं. आता तुम्ही निफ्टी बघितलं 9,500 9च्या आसपास आहे आणि परत मार्केटमध्ये जो फॉल येणार आहे. आता तो मॉल म्हणजे असं एकंदरीत अंदाज वाटत आहे अनालिसिस वरनं की हा फॉल बहुतेक जुलै महिन्याच्या ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता आहे फॉल. पण तुम्हाला पहिले समजणार आहे, कारण आता बघा मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं मागच्या 3 दिवसापासून मार्केटने चांगली ऑलमोस्ट निफ्टीने 500 पॉईंटची रॅली दिली या 3 दिवसांमध्ये. पण निफ्टीला 800-900च्या वरती समजून गेलं होतं की मार्केटचं पुलबॅक रॅली आलेली. मग आपण तिथे बाईंग करू शकलो असतो आणि आपण ती रॅलीमध्ये आपण एन्जॉय करू शकलो असतो. बऱ्याच लोकांना वाटतं पुलबॅक रॅली आहे का, काही अजून रॅली कंटिन्यू होईल का. ही रॅली थोडी कंटिन्यू होईल, ही 800-900 पर्यंत रॅली वाटते थोडीशी कंटिन्यू. पण तुम्हाला त्यानंतर परत मार्केटमध्ये फॉल येणार आहे. पण तो फॉल पहिले आपल्याला समजतो. पहिले जसं मला सरांनी सांगितलं, करण सरांनी, की रिलायन्स मध्ये न्यूज आली फेसबुकची. अहो न्यूज पहिले नंतर मिळते आपल्याला, पहिले आपल्याला चार्ट समजतो. चार्ट सांगतो की हा शेअर वाढणार आहे. आता करण सरांनी जसं त्यांचं ट्विटर चॅनल आहे आपलं, चॅनल त्या चॅनलवर आपण कंटिन्यू पोस्ट करत असतो, वेगवेगळ्या याच्यामध्ये चार्ट पोस्ट करत असतो. आता आजचं उदाहरण नाही, आता मी जाताना मार्केट जाताना सांगितलेलं आहे उद्या 2-3 दिवसासाठी तुम्ही बघा हिंदुस्थानी आता ऑलमोस्ट 2000च्या आसपास आहे. तुम्हाला 50-70 रुपयाची रॅली देऊ शकतो. असे आपल्याला पहिले समजतं ना की हा शेअर जो बाईला आलेला माहिती आपण तिथे कमवू शकतो. हा 200-300चा लॉट आहे फ्युचरमध्ये, 300-300चा लॉट आहे फ्युचरमध्ये. म्हणजे आपण करू शकतो. तुम्हाला म्हणजे सांगायचं काय मित्रांनो, की जेव्हा पण मार्केटमध्ये फॉल येणार आहे किंवा करेक्शन येणार आहे, तर आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. पण आपल्याला कधी मिळणार आहे, जेव्हा आपण स्टडी करू. कारण वॉरन बफेटनेच सांगितलंय कोणती पण गोष्ट करताना स्टडी करा आणि मग काम करा. जर स्टडी नसेल ना, तुमचा लॉस हा खूप मोठा होऊ शकतो. म्हणजे फीज थोडी नगण्य फीज आहे, विषय नाही फीजचा, पण फीज कमी आहे, पण तुमचा लॉस हा मोठा होऊ शकतो. आपला जो लॉस वाचवायचा असेल तर तुम्हाला पहिले मार्केटमध्ये तुम्हाला खरंच शिकणं गरजेचं आहे. कारण आपण जर अनालाइज जर केलं ना, तर आपल्याला पहिले समजणार आहे की हा फॉल आत्ता येणार आहे. नंतर लोक म्हणतात ना की निफ्टी 500 पॉईंट बढ गेले की मी काय करू. म्हणजे मला समजलंच नाही, कारण ज्याला माहिती नाही नॉलेज, तर त्याला 100% समजणार नाही. पण ज्याला नॉलेज आहे ना, त्याला पहिले माहिती पडतं ही रॅली आलेली आहे, ही रॅली फेक आहे का कंटिन्यू रॅली होणार आहे, सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये टेक्निकल वरून समजतं मित्रांनो. तर म्हणजे हा टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स आहे, आपण स्पेशली म्हणजे आपण चालू करतोय शनिवार रविवार, म्हणजे नॉर्मली शनिवार रविवारची आपण बॅच घेतोय. आमची आतापर्यंत बऱ्याच बॅचेस झाल्या मित्रांनो टेक्निकल अनालिसिसच्या. आम्ही म्हणजे जेव्हा मार्केट चालू होतं, म्हणजे सॉरी लॉकडाऊन चालू होतं, लॉकडाऊनच्या पहिले पण आमच्या बॅचेस झालेल्या आहेत. पण आम्ही लॉकडाऊन मध्ये आमची 4थी बॅच आहे जी आम्ही ऑनलाईन घेणार आहोत. स्वतः करण सर तुम्हाला म्हणजे पूर्ण शिकवतात, पूर्ण पॅटर्न्स कसे बघायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे बघा पॅटर्न सगळे शिकवतात, पण पॅटर्न नंतर तो ट्रेड कसा घ्यायला पाहिजे. आता जर आमच्या काल तर रिसेंटली बॅच चालू आहे, त्या बॅच मध्ये मॅडमनी मला काल फोन केला, सर बघा ग्रासिंग मला वाटतो घ्यायला पाहिजे. आणि तो ग्रासिंग बघा तुम्ही काल जवळपास 5-6% वर होता. म्हणजे मॅडमला पहिलेच समजून गेलं ना की ग्रासिंग बाय करायला पाहिजे. ते कसं समजणार तुम्हाला, टेक्निकल अनालिसिस समजणार. हे तुम्हाला कोणी एकदम सांगणार की आज ग्रासिंग पडणे वाला ले लो, असं नाही. आणि आपण कोणाच्या टिप्सवर कशाला काम करायचं, जेव्हा आपण स्वतः काम अनालाइज करू ना, आपल्याला स्वतःला माहिती म्हणजे किती रिस्क किती रिवॉर्ड आहे. हे बघा लक्षात ठेवा मार्केट मित्रांनो, मार्केटमध्ये बरेच लोक जे तुम्हाला कॉल सर्व्हिस देतात, कॉल प्रोव्हाइड करतात. पण आपण जेव्हा कोणाचा कॉल प्रोव्हाइड करतो ना, आपण त्याच्यावरती डिपेंडन्स असतो. तो सांगेल तेव्हा एक्झिट व्हायचं, तो सांगेल तेव्हा एंट्री घ्यायची. पण जेव्हा मला मार्केटमध्ये नॉलेज असेल ना, तर मी स्वतः मनाप्रमाणे एंट्री घेईल आणि एक्झिट घेणार आहे. हा टेक्निकल अनालिसिसचा फायदा आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग कराल तर तुम्हाला मी म्हणजे लक्षात ठेवा की अनालाइज करूनच काम करा. विदाऊट अनालाइज नसेल तर मार्केटमध्ये काम करू नका. हे बघा आपला पैसा कष्टाचा पैसा आहे, आपल्याला पैसा असा मार्केटमध्ये घालवायचा नाही.
आपल्याला मार्केटमध्ये इन्कम पाहिजे, त्यासाठी टेक्निकल अनालिसिस खूप महत्वाचं आहे. आपण हा स्पेशल कोर्स मित्रांनो चालू करतोय या शनिवारपासून. 4 शनिवार रविवारची बॅच असणार आहे, म्हणजे 4 शनिवार रविवार 2 तास असणार आहे, संध्याकाळी असणार आहे. रोज शनिवार रविवार 2 तास बॅच असणार आहे मित्रांनो. थँक्यू. तुमचे जर काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा. करण सरांना आम्ही आहोत तुमच्या प्रश्न उत्तरांसाठी. धन्यवाद करण सर आणि धन्यवाद किरण सर. आपण आता ऑडियन्सचे काही क्वेश्चन्स घेऊ. जोपर्यंत अजून काही क्वेश्चन्स येत आहेत त्याच्या आधी आपल्यासोबत आपले पास्ट पार्टिसिपंट मिस्टर गौरव दारगुडे सर जॉईन झालेले आहे. तर गौरव सर आपण आहात तिकडे? हो आहे. येस सर. सर बेसिकली आपण आपल्याला काही एक्सपिरियन्स शेअर करू शकता का? आपला कसा कोर्स झाला आणि आपण आता त्याचा कसा फायदा घेता? गुड इव्हनिंग टू ऑल. ऍक्च्युली माझी बॅच आय थिंक 22 एप्रिलला चालू झाली होती. 22 एप्रिल ते माझ्या ते 7-8 मे पर्यंत चालली होती. ऍक्च्युली मला ऍडव्हान्स टेक्निकलचा कोर्स खूप आधीपासून करायचा होता. मला याच्यात ट्रेडिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. पण मी असं गॅमलिंग करत होतो, म्हणजे नॉलेज नव्हतं. सर म्हटले तसं नॉलेज घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये माझं साधारण वर्षभरात 30-35 हजार मी घालवले होते त्याच्यामध्ये. पण मी जेव्हापासून ही बॅच चालू केली आहे, साधारण महिन्याभरात किती कमी रिस्क घेता माझे 10 ते 12 हजार माझे हे प्रॉफिट झालेलं आहे माझं. सरांनी ज्या टेक्निक्स शिकवल्या त्या. कारण सर एकदम सोप्या भाषेत सगळं शिकवतात आणि जे 15 दिवस कोर्स चालतो त्याच्यामध्ये कुठेही एक दिवस असं वाटत नाही की कुठेतरी काय म्हणता वेळ वाया जातोय वगैरे. म्हणजे प्रत्येक दिवस इंटरेस्टिंग जातो आणि 15व्या दिवशी तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आलेलं असतं, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि सरांनी सांगितलेल्या टेक्निक जर तुम्ही वापरल्या तर म्हणजे तुमची रिस्क ती कमी होते आणि रिवॉर्ड जास्त होतात. टेक्निकलचं सर खूप सगळं व्यवस्थित सांगतात आणि ते सांगितलेलं वापरलं तर खूपच चांगलं आहे. पण ते एक रिस्क रिवॉर्डचा एक ते शेवटी सेशन घेतात, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही किती रिस्क घेतली पाहिजे, तुम्हाला किती रिवॉर्ड मिळाला पाहिजे, या गोष्टी जर सगळ्या व्यवस्थित हे केलं तर तुमचा लॉस कमी होतो, प्रॉफिट होतो. आणि माझं साधारण एक 20-25 दिवसामध्ये एक 10-12 हजाराचा प्रॉफिट झालेला आहे माझा. त्यांनी ज्या टेक्निक शिकवलेल्या आहेत, त्यांनी काही वेबसाईट सांगितल्या, त्या जर व्यवस्थित वापरल्या तर तरी म्हणजे प्रॉफिट होतोच होतो. त्यामुळे हे अतिशय काय झालं, कमी फी मध्ये खूप मोठा कोर्स आपण करू याच्यामध्ये. आणि तुम्ही पॅरलली तुम्ही जॉब करता करताही एक 10-15 मिनिटं तासभर जर तुम्ही त्याच्यामध्ये घेतले, थोडे चार्ट वगैरे बघितले किंवा आदल्या दिवशी जरी चार्ट बघितले तरी एक साधारण माझ्या अंदाजे 1000-1500 रुपये तर दिवसाला कुठेही जाऊ शकत नाही. तुम्ही फुल फुल ट्रेडर पण होऊ शकतात किंवा साईड बिझनेस म्हणून पण हे बघू शकतात आणि फायदा होईलच होईल. कारण सर खूप 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 चांगलं शिकवतात, खूप सोप्या भाषेत शिकवतात. थँक्यू गौरव सर. आणि तुमचं एवढं प्रॉफिट्स बघून आणि एवढा तुम्हाला फायदा झाला याचा आम्हाला खरंच खूप आनंद आहे. सो थँक्यू फॉर जॉईनिंग आणि फीडबॅक. करण सर आता मी काही क्वेश्चन्स घेतो. तर माझ्याकडे 2 क्वेश्चन आलेत. येस सर. तर ललित सरांचा क्वेश्चन आहे की टेक्निकल अनालिसिस साठी कोणते सॉफ्टवेअर वापरता. तर मी काही सॉफ्टवेअर क्लासमध्ये रेकमेंड करतो टूल्स यूज करायला. ते आहे investing.com वेबसाईट, ट्रेडिंग व्यू, चार्ट इंक म्हणून एक वेबसाईट आहे ती सांगतो. या 3 वेबसाईट प्रायमरीली मी यूज करतो. त्या व्यतिरिक्त मी स्वतः काही टूल्स वापरतो आहे. मोझिला ओसवालचं ट्रेडिंग टर्मिनल वापरतोय, ऍप वापरतोय, सेन्सिबल वापरतोय. तर ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. वेगळ्या गोष्टींसाठी काही काही गोष्टी अनालाइज करायला लागतात. डिटेलमध्ये मी क्लासमध्ये ते सगळं सांगतोच की कुठल्या वेबसाईटवर आपल्याला काय बघायचं. कारण की ओव्हर पिरियड ऑफ एक्सपिरियन्स मला लक्षात आलं की काही वेबसाईटचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, काहींकडे काही पेड आहे, काहींकडे काही फ्री आहे. तर आपण या सगळ्यांकडनं त्यांचे जे फ्री टूल्स आहेत ते वापरून आपला फायदा कसं करून घेऊ शकतो. आणि मेजरली सगळे फ्रीच टूल्स वापरतोय मी स्वतःही, अजूनही फ्री टूल्स वापरतोय बऱ्यापैकी. आणि दुसरा एक प्रश्न आहे अमय गोडबोले सरांचा, त्यांचा आहे की डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटसाठी. तर उद्योगवर्धिनीतर्फे आम्ही मोतीलाल बरोबर असोसिएटेड आहोत. आम्ही बऱ्याच लोकांना नाशिकमध्ये सर्व्हिस देत आहोत मोतीलाल थ्रू. किरण सर तुम्हाला याबद्दल डिटेल सांगू शकतील. किरण सर, मोतीलाल म्हणजे आमच्याकडे सर मित्रांनो, आमच्याकडे मोतीलाल ओसवालची फ्रँचायझी आहे. तुम्हाला तुम्ही तिथे पण अकाउंट ओपन करू शकतात, जिथे तुम्ही कम्फर्टेबल तुम्ही तिथे करू शकतात. पण आमच्याकडे ती फॅसिलिटी अवेलेबल आहेत. एक चांगली कंपनी आहे मोतीलाल ओसवाल, कारण खूप चांगलं काम करते. म्हणजे मागच्या मी जवळपास 11 वर्षापासून मी या कंपनीशी जोडलेलो आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
आता अजून एक क्वेश्चन असं आहे की टेक्निकल अनालिसिस मध्ये काम करायला आपल्याला बेसिक नॉलेज गरजेचं आहे का? म्हणजे बेसिक शेअर मार्केटचं नॉलेज गरजेचं आहे? बेसिक तुम्हाला मार्केट बद्दल थोडीशी अंडरस्टँडिंग असायला हवी की नक्की बाईंग काय, सेलिंग काय, बीएससी, एनएससी हे जे बेसिक नॉलेज आहे हे ऑलरेडी माहिती पाहिजे, कारण की आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये चार्ट आणि टेक्निकल गोष्टी बघत आहोत ज्याचा आपण ट्रेडिंग करत आहोत. आणि आज आपण आपली स्क्रीन शेअर करू शकतो सर, जर ट्विटरचं शेअर करायचं असेल. हा सर, येस, तेच तर लोकांचे टेलिग्राम चॅनल आणि वरती पण विचारत होते, तर तुम्ही तुमचं ट्विटर हँडल आणि टेलिग्राम चॅनल बद्दल पण जरा दाखवा. टेलिग्रामची तर आपण लिंक सगळ्यांना पाठवू शकतो आपल्या थ्रू. तर आपले जे रजिस्टर्ड नंबर येतात तो आपण पाठवून देऊ. हे ट्विटर हँडल आहे आपलं उद्योगवर्धिनीतर्फे, इक्विटी पोर्टफोलिओ नावाचा. हा त्याचा लोगो आहे. आणि जर तुम्ही बघाल तर काल परवा जे कॉल्स आम्ही दिले होते तर ते मी तुम्हाला दाखवतो. हा HULचा कॉल जे सर सांगत होते आज मी दिला होता, तेव्हा HULची प्राइस होती 2006. तो साधारण अजून तिथेच क्लोज आहे त्याच्या आसपास, पण त्याच्यात ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे. हा कॉल काल दिला होता 27 तारखेचा, हॅव्हल्स होता. हॅव्हल्सचा कॉल तुम्ही बघू शकता की किती दिला होता, 463 ला दिला होता. आज हॅव्हल्सचा हाय 503 आहे. साधारण त्याच्या 40 पॉईंटची मुवमेंट एका दिवसातच बघायला भेटली. तर हेच ते टूल्स आहेत की जे मी कसे यूज करतो, काय पद्धतीने कॉल्स येतो, कुठे आपण बाईंग केलं. एशियन पेंट्स दिला होता 1607 ला, 1650 च्या आसपास एशियन पेंट्स आल्या आहे. तर तुम्ही हे फॉलो करू शकता. तुम्ही हे कॉल्स हे असे आम्ही सगळ्यांशी शेअर करतच आहोत. प्लस आमचे पार्टिसिपेंट्स हे स्वतः काढू शकतात. आमचं महत्त्वाचं इंटेन्शन आहे की आपण कोणाच्या कॉलर्सवर डिपेंडेंट न राहतात तुम्ही स्वतः हे सगळं ट्रेड करू शकतात. मी ऑप्शन चेनही शेअर करतो की कुठे मला काय वाटतंय, ऑप्शन्स मध्ये काय होतंय, रायटिंग होते, बाईंग होते, अकॉर्डिंगली जे काय अनालिसिस आहे हे सगळे शेअर करतोय. तुम्ही हे एकदा चेक करू शकता आमच्या ट्विटर हँडल बाकी रेकॉर्डसाठी. करेक्ट. थँक्यू करण सर. आता एक क्वेश्चन थोडं बँक निफ्टी स्ट्रॅटेजीज बद्दल आहे, तर आपण याच्यामध्ये काय काय कव्हर? बँक निफ्टी स्ट्रॅटेजीमध्ये आपण इंट्राडे स्ट्रॅटेजी घेतो. एक हॅकिनेशी बेस्ड स्ट्रॅटेजी आहे आणि नॉर्मल कॅन्डलस्टिक पॅटर्नवर स्ट्रॅटेजी आहे. इंट्राडे मध्ये काय टाइम फ्रेम वरती सिलेक्शन करून आपण कसं त्याचं प्रॉफिट करू शकतो. बाकी इंडिकेटर्सचं पण सपोर्टिंग त्याच्यात घेतो. तर त्या स्वतः मी स्ट्रॅटेजीज वापरतो आणि मी बॅक टेस्ट करून तुम्हाला म्हणजे लाईव्ह क्लासमध्ये दाखवतो की आपण मागचा डेटा कसा अनालाइज करून बघू शकतो की यापूर्वी त्यांनी कसं काम केलंय. आणि प्लस तुम्ही ते करू शकता. ओके. आणि एक क्वेश्चन असं की याच्यामध्ये आपण लाईव्ह वेबिनार, लाईव्ह मार्केट सेशन्स पण काही घेतो का? लाईव्ह मार्केट तर आपण नाही घेत आहोत आपण, कारण की हे लॉकडाऊनमुळे आपण हे सगळे टायमिंग सगळ्यांकरता जो फिजिबल आहे तो ठेवला. बट ऑब्व्हियसली जर सगळ्यांची रिक्वायरमेंट असेल तर घेऊ शकतो. उलट लाईव्ह मार्केटपेक्षा पोस्ट मार्केट आपण घेत आहोत आणि त्यात अनालाइज कशी करावी स्टॉक्स की उद्या करतात. आणि आपण 15 दिवस बरोबर आहोतच, तर साधारण 7-8 दिवसानंतर आपल्याला थोडंसं आयडिया यायला लागते आणि आपण स्टॉक स्क्रीनिंग चालू करू शकतो. आणि क्लासमध्ये आम्ही क्वेश्चन आन्सर सेशन ठेवतो माझं शिकवून झाल्यानंतर, आणि त्यात बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टॉक्स आम्ही डिस्कसही करतो की कोणता स्टॉक कसा वाटतो आणि त्याला आता आपण कसं अनालाइज करायला हवं. ओके. थँक्यू. आणि आता थोडं कमोडिटीज आणि याच्यावरती आहे, तर याचे कमोडिटीज आणि करन्सीज. मला अजून एक 2 क्वेश्चन्स आहेत. हा झाला की तो घेऊ. कमोडिटीज आणि करन्सीज मध्ये पण ट्रेडिंग करू शकतो का याच्या? येस, टेक्निकल अनालिसिस हे असं टूल म्हणून चांगलं आहे कारण की फंडामेंटल्स मध्ये मी तुम्हाला सांगत होतो ना की फंडामेंटल्स तसं डिफिकल्ट का जातं, कारण की तुम्ही अनालाइज करताना एक पर्टिक्युलर कंपनी आणि इंडस्ट्रीला करू शकता. टेक्निकल अनालिसिसचं बेनिफिट हे सगळीकडे चालतं. तुम्ही इक्विटीज मध्ये काम करा, करन्सीज मध्ये काम करा, कमोडिटीज मध्ये काम करा, सगळीकडे चालतात. सेम पॅटर्न, सेम फॉर्मेशन्स. आणि उलट कमोडिटीज आणि करन्सीज मध्ये याची अॅक्युरेसी अजून चांगली आहे. ओके. फक्त त्याच्यामध्ये एक टेक्निकल शिकले ना तुम्ही, फक्त टेक्निकल तुम्ही काही पण करू शकता. आमचा एक क्लायंट आहे निखिल जोशी, तो टेक्निकलचा स्टुडंट आहे आमचा. तो फक्त करन्सी करतो, ओनली करन्सी. कारण तुम्ही एकदा शिकले ना तुम्ही तिथे काही करा ना, तुम्ही गोल्ड लावा, सिल्वर लावा, क्रूड लावा का निफ्टी लावा, आपण एकदा पॅटर्न शिकलो ना मग आपण त्याच्यात काम करायचं. ओके. थँक्यू किरण सर. करण सर, तुमचे जे क्वेश्चन्स होते. गौरव सरांचा क्वेश्चन आहे की इंट्राडे स्टॉक कशी चूज करतात एवढं सगळ्या स्टॉक्स मध्ये. काय होतं गौरव सर, आपण जे इंडिकेटर शिकतो आणि ह्या इंडिकेटरच्या पॅटर्नवरनं मी तुझी वेबसाईट तुम्हाला सांगितली चार्टिंग, ही चार्टिंग वेबसाईटला कसं वापरायचं आणि त्यात मी हे काही पॅरामीटर्स सेव्ह करून ठेवले. मी फक्त रोज जाऊन ते पॅरामीटर्स आता सेव्ह आहेत
फक्त क्लिक करून शॉर्टलिस्ट करतो स्टॉक्स की कुठे मुवमेंट झाली आहे. तर बऱ्याचदा सगळ्या अनालिसिसचे प्रकारे काही वेळेस मी ओपन इंटरेस्ट अनालाइज करतो, काही वेळेस मी RSI ला अनालाइज करतो, MACD ला करतो आणि मग त्यातनं एक छोटी स्टॉक लिस्ट माझ्या समोर येते आणि मग त्या स्टॉक्सचे मी चार्ट फिजिकली बघतो. चार्ट्स आपल्याला शेवटी बघायलाच लागणार आहेत. आपण सगळं ऑटोमेट नाही करू शकत, पण हा आपण स्टॉकची लिस्ट छोटी करू शकतो. निफ्टी 50 मध्ये पूर्ण 50 स्टॉक रोज नाही शक्य, पण शनिवार रविवार आपण 50 स्टॉक्स बघू शकतो. मग रोज एक 10 तरी स्टॉक्स बघितले पाहिजे. मग ते 10 स्टॉक्स मी या वेबसाईट्सवरनं स्क्रीन करतो. आणि ललित सरांचा क्वेश्चन आहे, ओके ठीक आहे, ते करता येईल. येस चालेल. माझ्याकडे एक निलेश सरांचा क्वेश्चन आहे. तर बेसिकली इंट्राडे ट्रेडिंग साठी बेस्ट टाइम फ्रेम काय आहे? इंट्राडे ट्रेडिंगसाठी बेस्ट टाइम फ्रेम डेफर होते. तुम्ही जर इंडेक्स मध्ये करत असाल निफ्टी आणि बँक निफ्टी, शॉर्टर टर्म टाइम फ्रेम चालते. 5 मिनिट्स वरती तुम्ही ट्रेड करू शकता. स्टॉक मध्ये करायचं असेल तर मी जनरली रेकमेंड करतो 15 मिनिटाची तरी मिनिमम वापरा, तर ते जास्त चांगलं आहे. 5 आणि 15 हे कॉम्बिनेशन तुम्ही ठेवू शकता. ओके. आणि काही लोकांनी जरा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने कुठले स्टॉक्स चांगले आणि कुठले स्टॉक्स किंवा रादर कुठले सेक्टर्स चांगले याच्याबद्दल म्हणजे स्टॉक्स पेक्षा आपण ते सांगू शकतो की तुम्ही सेक्टर्सला थोडं अनालिज करा. जसं आता FMCG सेक्टर, या सगळ्या लॉकडाऊन पिरियड मध्ये पण FMCG सेक्टर हा जो होता, ब्रिटानिया आहे, च्युअल आहे, नेस्ले आहे, या सगळ्या ज्या कंपनीज आहे यांचा बिझनेस चालू होता. ITC आहे, खूप व्हॅल्यू बायला आहेत, फंडामेंटली चांगले, टेक्निकली बायला आहेत. तर तुम्ही असे स्टॉक्स अक्युमुलेट करा की जे फ्युचर मध्ये चालणारे. फार्मा सेक्टर ही एक थोडं बुलिश वाटतं, कारण की आपण हेल्थ केअर कडे थोडंसं जास्त शिफ्ट होऊ शकतो इन फ्युचर मध्ये. तर चांगले फार्मा शेअर्स जे टेक्निकली आणि फंडामेंटली तुमच्या लिस्टमध्ये बसतात ते तुम्ही स्क्रीन करत राहा. तर हे 2 सेगमेंट जास्त चांगले वाटतात. ते बँकिंग पासून थोडं काळ आपण साधारण वर्षभर तरी थोडं लांब राहायला हवं. ओके. मी एक ऍड करतो यात, फक्त मी एक ऍड करतो. तुम्ही जर लॉंग टर्मचा विचार करत असाल तर जेव्हा नेक्स्ट फॉल येईल त्या फॉल मध्ये विचार करा, आता नका विचार करू. कारण की तुम्हाला सांगतो, जसं आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सॉरी जुलैमध्ये सगळ्या कंपन्यांचे फर्स्ट क्वार्टरचे रिझल्ट येतील आणि आपण बघितलेलं की लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा कंपन्यांचं वर्किंग पण बंद होतं. त्यामुळे रिझल्ट त्या हिशोबाने जसे खराबच येतील. त्यामुळे जुलै महिन्यात, ऑगस्ट मध्ये सांगितलं जेव्हा एकदा फॉल येईल त्या फॉल मध्ये आपण लॉंग टर्मचा विचार करायला पाहिजे. बोला करण सर. येस, बस काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन असा एक प्रसादचा, मिस्टर प्रसादचा, की आपले हे ट्रान्झॅक्शन हेवी असतात, तर याच्यामध्ये IT रिटर्न्स फाईल करतात काय फॅसिलिटी काय? आम्हाला माहिती तुम्ही करण सर स्वतः करतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही गाईड करू शकता का? बेसिकली टर्नओव्हर बऱ्यापैकी असतो. आपण जेव्हा इंडेक्स, फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतो, पर्टिक्युलरली इक्विटीज मध्ये ट्रेड करताना म्हणजे कॅश मार्केटमध्ये ट्रेड करताना तो होत नाही. पण इन्कम टॅक्सचे काही नियम स्ट्रिंजंट आहेत. तर त्या हिशोबाने तुम्ही फायलिंग करताना हे सगळं डिस्क्लोज करा आणि केलं हवं. कारण की काय होतं, बरेच लोक हे करायला चुकून जातात असं लक्षात येतं, म्हणजे माझ्या तरी फायलिंग करताना. कारण की सॅलरीड आहेत पण त्यांना वाटतं की का करावं, लॉस आहे किंवा प्रॉफिट आहे नाही. पण तुम्ही डिस्क्लोज करून टाका जे काय. उलट लॉस असला तर तो कॅरी फॉरवर्ड होतो आणि तुम्हाला इन्कम टॅक्स बेनिफिट देते तो पुढच्या वर्षी सेटअप करायची. ओके. आणि आपल्याला हे बेसिकली टेक्निकल अनालिसिस मधून आपला एखादा स्टॉक किती वेळ होल्ड करायचा हे कळतं का आपल्याला? हो हो, एक्झॅक्टली. मी ते सांगितलं, टाइम फ्रेम महत्वाची आहे. आपण काय टाइम वरती त्याला अनालाइज करतोय, म्हणजे इंट्राडे वरती अनालाइज करतोय तर साधारण बघा ना, मग त्याची टाइम फ्रेम बघितली पाहिजे की हा 5 ते 15 मिनिटावाला आहे का. मग हा पुढच्या थोड्याच काही मिनिटसाठी किंवा आजच्या दिवसासाठी किंवा उद्याच्या दिवसासाठी मॅक्स व्हॅलिड आहे ट्रेड. त्यानंतर मे बी आपल्याला थोडं लार्जर टर्म टाइम फ्रेमच्या हिशोबाने त्याला अनालाइज करायला लागेल. तर डिपेंड करतं. मी जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना वीकली आणि मंथली चार्ट बघायला लावतो, कारण की त्यांनी ते लॉंग टर्म डिसिजन घेऊ शकतात. मग त्यांची जी डेली व्हॉलॅटिलिटी आहे ती त्यांच्या चार्ट मधनं निघून जाते. तसंच तुम्ही टाइम फ्रेम चेंज केली तर तुमच्या व्ह्यू प्रमाणे ते होऊ शकतं. ओके. आणि काही लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स येतात ते मी आन्सर करतो. तर बेसिकली हा कोर्स आपला या कमिंग सॅटर्डेला स्टार्ट होतोय. याचं टायमिंग 6:30 to 8:30 असेल. डेली वीकेंड बॅच आहे तर सॅटर्डे आणि संडे 6:30 to 8:30 असेल. आणि तुम्हाला हे सगळे सेशन लाईव्ह असतात आणि तुम्ही सेशन मध्ये अनम्यूट करून तुम्ही काही क्वेश्चन्स विचारू शकतात आणि हा पूर्ण सेशन आपले इंटरॅक्टिव्ह असतात. तर यू कॅन एनी टाइम तुम्ही इंटरफेअर करून विचारू शकतात. प्लस तुम्हाला एका दिवशी जमलं नाही किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा पण इश्यू आला तर आम्ही हे सेशन तुम्हाला एव्हरीडे तुमच्या ईमेलवर रेकॉर्डिंग पण पाठवतो, तर तुमचं काही याच्यामध्ये मिस होत नाही. आणि सॅटर्डे करून बॅच चालू होते. फीज आहे 4,000 रुपीज. आमची ऑफलाईन बॅचची 15,000 फीज आहे, बट आम्ही लॉकडाऊनच्या हिशोबाने आणि सध्याच्या परिस्थिती हिशोबाने आम्ही 4,000 रुपीजच फीज ठेवतो. अजून करण सर, अजून तुमच्याकडे काही क्वेश्चन्स आहे का?
नाही माझ्याकडे काही क्वेश्चन नाही सर. टेलिग्राम लिंक बद्दल आहे तर आपण ती सगळ्यांबरोबर शेअर करू. हा तर आपण आपली उद्योग मोतीलाल नावाची टेलिग्राम चॅनल आहे, तर तुम्ही आपलं टेलिग्राम वरती तुम्ही ती फॉलो करू शकता आणि तुम्हाला सगळे अपडेट्स त्याच्यामध्ये भेटतील. सो विथ दॅट आय थिंक सगळ्यांचे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहे. आणि थँक्यू करण सर, थँक्यू किरण सर आणि थँक्यू गौरव सर. तुम्ही आज आले आणि तुम्ही गाईड केलं आणि थँक्यू एव्हरीवन, तुम्ही सगळे ऑडियन्सने की आपण हे अटेंड केला. आणि अजून एक हा ठीक आहे, ऑल राईट. सो थँक्यू सो मच and wish you all good luck. See you on Saturday. Yes, thank you so much everyone. Bye.